नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द कायझन कॉम्पिटेटिव्ह फोरममध्ये आपलं स्वागत आहे. आज या ठिकाणी आपण CET जे 8 फेब्रुवारी 2026 ला होणार आहे, त्यासाठी आज या ठिकाणी आपण 14 डिसेंबर 2024 ला जो काही या ठिकाणी पेपर झाला होता, त्याच्या ठिकाणी आपण मराठीचा प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, या ठिकाणी मराठी तुमच्या ठिकाणी 30 मार्क टोटल या ठिकाणी विचारलं जात आहे. पेपर 2 मध्ये या ठिकाणी काय पेपर 2 च्या ठिकाणी आपण पाहत आहोत. पेपर 2 मध्ये या ठिकाणी तुमचं जे काही लँग्वेज निवडता ठिकाणी तुमचा 4 आणि 5 या ठिकाणी असं असतात. लक्षात घ्या, 90 ते 120 या ठिकाणी किती असतात, भाग 4 मध्ये असतात. ते आपण ऑलरेडी चॅनल या ठिकाणी अपलोड केलेलं लक्षात घ्या. तर या ठिकाणी पार्ट 5वा या ठिकाणी 120 ते 150 या ठिकाणी प्रश्न आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत. लक्षात घ्या, सर्व प्रश्नाची उत्तरे आपण पाहणार आहोत. चॅनलला कोणी नवीन असेल तर त्यांनी ते चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, की जेणेकरून अशाच प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ या ठिकाणी व्हिडिओ टाकताच तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळून जातील. तर या ठिकाणी आपण हिंदीची सुद्धा लवकरच या ठिकाणी पेडॉलॉजी काही मानसशास्त्र असेल, बाकी इतर जे काही विषय असतील त्याचे सुद्धा लवकरच या ठिकाणी चॅनल आपण लेक्चर अपलोड करणार आहोत. तर चला या ठिकाणी आपण प्रश्नोत्तरे बघू. प्रश्नोत्तरे तुम्ही तुम्ही बघू शकता. या ठिकाणी सेट डी या ठिकाणी आपण घेतलेला आहे ऑलरेडी. या ठिकाणी बघा किती पार्ट 4 आणि 5 या ठिकाणी असते. पहा पुढे पहा, या ठिकाणी पार्ट 4 या ठिकाणी आपण काय चॅनलला ऑलरेडी या ठिकाणी काय अपलोड केलेलं आहे. ज्यांनी पाहिलं नसेल त्या ठिकाणी त्यांनी चॅनलवर जाऊन या ठिकाणी ते पाहू शकता. लक्षात, भाषेचं वेगवेगळ्या ठिकाणी पायऱ्या असतात. लक्षात, ज्यांनी 4 निवडलं असेल त्यांनी त्या ठिकाणी 90 21 120 क्वेश्चन आपण चॅनलला ऑलरेडी अपलोड केले, ते तुम्ही बघून घेऊ शकता. आज या ठिकाणी आपण मराठी भाषा भाग 2 5 या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजे किती असेल, 121 प्रश्न. बघा, मराठी भाषा भाग 2 म्हणजे ठिकाणी 121 ते 150 या ठिकाणी आपण प्रश्न पाहणार आहोत. भाग 5 मध्ये ते असेल. लक्षात घ्या, भाषा सेकंड असेल. जे काय सिलेक्ट करतात त्याच्यावरती त्या ठिकाणी डिपेंड असतं. लक्षात घ्या, भाषा फर्स्ट आणि सेकंड. पुढे ठिकाणी भाषा 5 मध्ये या ठिकाणी बघा, भाग 5 मध्ये भाषा लँग्वेज सेकंड तुमची मराठीसाठी आपण पाहतोय. जेणे आपण सब्जेक्ट निवडणार त्या सगळी गोष्टी वरील उतारा ठिकाणी प्रश्न विचारतात. उतारावरती प्रश्न सोडताना सर्वात महत्वाच्या ठिकाणी तुमचे जे उताराचे प्रश्न विचारले ते ठिकाणी तुम्ही व्यवस्थित बघणे गरजेचे असते. लक्षात घ्या, एकाने टोटल आपण विश्लेषण पहिले लेक्चर तुम्ही पहा, की ते विश्लेषण आपण व्यवस्थित तुम्हाला या ठिकाणी करून दिलं. लक्षात घ्या, टोटल तुम्हाला किती 30 मार्काच्या ठिकाणी काही विचारले जातात. लक्षात, किती असतात टोटली 30 मार्क ठिकाणी तुमचे असतात. बघा, टोटली 30 मार्काला ठिकाणी तुमचे काय विचारलं जातं, मला पेडॉलॉजीला ठिकाणी प्रश्न विचारले म्हणजे मराठी असतात. लक्षात, मराठी विचारले. बघा पुढं उतारा सोडा. पहिल्या ठिकाणी जे काही प्रश्न आहेत, प्रश्न वाचणे गरजेचे असते. 121 ते 128 या ठिकाणी काय तुम्हाला टोटली प्रश्न विचारले गेलेले आहेत. बघा, तर पुढे बघा ठिकाणी पहिला प्रश्न बघा, ठिकाणी डाळिंबाची फुले कोणत्या रंगाची असतात. डाळिंबाची फुले कोणत्या रंगाची असतात. तुम्ही पॅसेज जर व्यवस्थित वाचायला असेल तुम्हाला लक्षात येईल. लक्षात आहे काय उत्तर येईल तुमचं 121 ला. या ठिकाणी 3 येईल. लक्षात काय, केसरी. डाळी फुले कशा रंगाचे, केसरी रंगाचे असतात. पुढं, फुले कोणत्या फुलाचा गजरा लेखिकेने माळल्याचा उल्लेख येत नाही. लक्षात घ्या, कुठला येत नाही ठिकाणी, 122 ला कुठली, चाफा या ठिकाणी. म्हणजे ती तुम्ही पॅसेज जर व्यवस्थित वाचला असेल तर तुम्हाला ते लक्षात लगेच येऊन जाईल. बघा, कुठले नाहीत. त्यामुळे पहिले पॅसेज सोडताना पहिल्या ठिकाणी लक्षात ठेवा, पहिले प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यायचं म्हणजे तुमचं कसं टाइम तिथे सेव्ह चांगल्या प्रकारे होतो. लक्षात घ्या. पुढचा प्रश्न पाहिजे ठिकाणी, नाजूक रंगरूप यातील अधोरेखित शब्द काय आहे. या ठिकाणी बघा, नाजूक रंगरूप यातील अधोरेखित शब्द काय आहे. पहा, गुणविशेषण, क्रमविशेषण, क्रियाविशेषण आणि काय गणना विशेषण या ठिकाणी असेल. भाषा नाजूक असलो, रंगरूप असलो, कसं असो नाजूक असं तुम्हाला या ठिकाणी विचारलं. काय या ठिकाणी गुणविशेष लिहा. गुण या ठिकाणी तुम्हाला सांगलेले. टोटल तुम्हाला या ठिकाणी 121 ते 128 मध्ये तुम्हाला या ठिकाणी डिवाइड काही 4 ते 5 मार्क या ठिकाणी पॅशिव्ह क्वेश्चन असतात आणि बाकीचे तुमचे ग्रामर या ठिकाणी विचारले जातात. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे 4-5 असे टॉपिक आहेत महत्वाचे, हे त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. बट 124 प्रश्न पहा ठिकाणी, या ठिकाणी काय हा सुद्धा ग्रामरवरचा तुमचा पॉईंट आहे. लक्षात घ्या, हा तुमच्या काय उतारावरची होती 121 ते 22. 123 हा तुमचा काय ग्रामरवर क्वेश्चन होता. पुढे या ठिकाणी अजून सुद्धा इथे व्याकरणवर तुम्हाला प्रश्न विचारले. शेवंती या ऋतूत फुलून यायची आणि हिरवेगार बागेला झेंडूची सोनपिवळी किनार यातील अधोरेखित काय आहे. लक्षात घ्या, या अन्य शब्द काय ठिकाणी बघा,
केवळ प्रयोगायोगी येणार का नाही लक्षात, कारण जे काय आपण तुलना करतो ते केवळ प्रयोगायोगी येणार. शब्द म्हणजे काय अन्य अथवा किंवा याचे काय कशामध्ये आता तुमची शब्दायोगी म्हणजे येणार काही येणार नाही, कारण शब्दाला जोडून येतात झाडाखाली मांडावाखाली हा शब्द उभयनामी येणार का, ते क्रियाविशेषण तर येणारच नाही लक्षात घ्या. 124 ला काही ठिकाणी तीन विरोध अन्य अथवा किंवा जे काय उभयनामी येतात लक्षात घ्या, जे वाक्य जोडण्यासाठी असतात ते तीन उत्तर बरोबर असेल 124 ला. पुढं सृष्टीचे सौंदर्य लेखिकेला कशात दिसते, सृष्टीचे सौंदर्य लेखिकेला कशात दिसते ते बघा. जे काय पॅसेज तुम्ही व्यवस्थित वाचल्यानंतर समजेल पूर्ण ग्रामरचा पार्ट झाला. 123-24 हा व्याकरणावर आहे लक्षात घ्या. पुढं सृष्टी सौंदर्य लेखिकेला कशात दिसते बघा ठिकाणी, कुठल्या 125 ला ठिकाणी काय तुमचं फुलाच्या उधळणीत येईल लक्षात घ्या. फुलाच्या उधळणीत किती 125 ला 3. पुढच्या पाय ठिकाणी लेखिकेला न आवडणारे फुल कोणते, पुढे पहा लेखिकेला न आवडणारे फुल कोणते असेल 126 ला कुठला असेल तुमच्या ठिकाणी बोगनवेल, कुठला असेल बोगनवेल. तुम्ही पॅसेज जर पॅसेजवर डिपेंड होता लक्षात घ्या. पुढच्या पाय ठिकाणी फुलाच्या बाबतीत लेखिकेला कशामुळे दुःख वाटते लक्षात घ्या. फुलाचे नाजूकपणा, फुलाच्या अल्पायुष्य, फुलाचा आकार आणि फुलाचे रंग, कुठला असेल 127 तुमचं 2 असेल. फुलाचे अल्पायुष्य या ठिकाणी काय तुमचं उत्तर बरोबर 127 ला ठिकाणी 2 नंबर उत्तर बरोबर असेल. पुढचा मला फुले आवडते यातील आधुनिक शब्द आवडतात हे झालं तर बघा आवडतात म्हणजे तुमच्या ठिकाणी काय असेल बघा, हे क्रियापद असलं लक्षात घ्या. कुठलं क्रियापद मी नेहमी सांगतो की नाम सर्वनाम विशेषण क्रियापदे असे ठराविकच पॉईंट आहे की त्याच्यावरच वारंवार फिरून तुम्हाला मॅक्झिमम क्वेश्चन विचारतात. पहिल्या पार्टमध्ये सुद्धा तुम्हाला पहिल्या लक्षात येईल, सेकंड पार्ट सुद्धा जिने पहिला जिने पाहणार असेल त्यांनी सुद्धा या ठिकाणी काही बघून घ्या किती वारंवार तेच नाम सर्वनाम विशेषण क्रिया ठराविक चॅप्टर आहे त्याची सुद्धा आपण ऑल डिटेल क्वेश्चन या ठिकाणी काही लवकर चॅनलला सराव प्रोसेस म्हणून आपण चॅनलला टाकू. चॅनल आपण नवीन असेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा की अशा प्रकारे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला ठिकाणी मिळतील. मी स्वतः एमपीसीचा मागील 7-8 वर्ष झाला अभ्यास करतो, त्यामुळे या गोष्टी आम्हाला मराठी सुद्धा मॅक्झिमम 50 मार्काला या ठिकाणी असतात या ठिकाणी बघा. तर चला बघा या ठिकाणी मला फुले आवडते यातील आधुनिक शब्द काय या ठिकाणी पहा. या ठिकाणी बघा पुढील उत्तर वाचा आणि प्रश्न या ठिकाणी काय किती दिलेत बघा तुमच्या ठिकाणी 135 या ठिकाणी काय तुम्हाला उत्तरावरचे प्रश्न दिलेत. पहिला आपण काही ठिकाणी टोटली किती पाहिले तुम्हाला 121 ते 128 पर्यंत या ठिकाणी काय तुम्हाला या ठिकाणी प्रश्न पाहिले लक्षात घ्या. टोटली किती 8 मार्क या ठिकाणी काय तुम्हाला टोटली आपण पाहिले. आता या ठिकाणी किती असतात तुमचे 6, 8चं किती 14 किंवा 15 मार्क या ठिकाणी काय टोटली असं विचारले जातात अशा तुम्हाला प्रश्न. त्या ठिकाणी उतारा सोडवताना मी पहिले सांगितले की उतारा पहिल्या दिवशी तुम्ही या ठिकाणी वाचून घेणे गरजेचे आहे लक्षात घ्या. म्हणजे उतार वाचण्यापूर्वी काय करायचं तुम्ही या ठिकाणी जे काही प्रश्न आलेत लक्षात घ्या, जे खालचे प्रश्न आहेत त्या ठिकाणी काही ग्रामर असते ग्रामरची व्याकरण सोडवायचेच, जे काय असतात ते पॅसेजवर सुद्धा या ठिकाणी उत्तर तुम्हाला सोडवायचे असतात आणि नेहमी असे विचारतात लक्षात प्रत्येक वेळेस. 6 मार्काला जर असेल तर 3 मार्क व्याकरणावर 3 मार्क ठिकाणी परिच्छेदावर तुमचे असतात. त्यामुळे ठिकाणी काय पहिले क्वेश्चन वाचून घेणे आणि त्याच्यानंतर तुम्ही पॅसेज वाचणं म्हणजे तुम्हाला उत्तरात लवकरात लवकर हे निघतात लक्षात घ्या. पुढे पाय ठिकाणी पहिलं 129 प्रश्न पाय ठिकाणी 129 सव्वा 9:09 वाजता वडील शाळेत जायला निघत या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणता आहे बघा. संख्यावाचक विशेषणाम सर्वनाम क्रियापद कुठला आहे. 9:15 9:30 वाजता या ठिकाणी म्हणजे कुठल्या ठिकाणी तुमचा 1 नंबर म्हणजे संख्या दिलेत लक्षात घ्या. हे काय दिले संख्या दिलेत म्हणून संख्या विशेषण या ठिकाणी लक्षात घ्या. बघा तेच महत्वाचे टॉपिक आहे त्याच्याच वारंवार या ठिकाणी विचारले जातात लक्षात घ्या. बाजरीच्या भाकरी हे वाक्य काय लक्षात भावचिक नाम विशेषणाम नाम सर्वनाम या ठिकाणी दिलेले काय असेल बघा. 130 ला ठिकाणी काही विशेष नाम या ठिकाणी असेल लक्षात घ्या. भाकरी आहेत पण कसल्या बाजरीच्या आहेत मकाच्या आहेत असे वेगवेगळे येतात त्यामध्ये विशेषण कुठलं येईल बाजरीच्या म्हणजे तुमचं काय असेल विशेष नाम असल्याचे. लेखिकाचा आवडता छंद कोणता असेल लक्षात घ्या. लेखिकेचा आवडता छंद कुठला असेल 100 हे तुमच्या उत्तर वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येणे गरजेचे आहे. काही कैलावरावरच्या पावसाचा आवाज ऐकणे जे घराचं कैलावर असतात त्याचा पाऊस ऐकणे त्याच्यावर त्या उत्तर होता. पुढचं बघा 132 ठिकाणी बघा पारदर्शक या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता आहे बघा. पारदर्शक काय असतं ठिकाणी बघा पारदर्शक असतं लक्षात घ्या. असे तुमच्या विरोधार्थी समाजाचे अत्यंत सोपे असतात. पुढे आईचा सगळा स्वयंपाक झालेला असे यातील अधोरेखित काय आहे बघा. शब्द घ्यावे अकर्मक क्रियापद संयुक्त क्रियापद आणि काय सकर्मक क्रियापद या ठिकाणी क्रियापदावर विचारले गेले म्हणजे कुठला असेल तुमच्या ठिकाणी संयुक्त क्रियापद या ठिकाणी 133 ला लक्षात घ्या. कुठला असेल असे म्हणजे काय झालेला असे म्हणजे काय तुमचे संयुक्त क्रियापद हे लक्षात घ्या. पुढच्या पाठ ठिकाणी 134 भागा ठिकाणी पांढरे शुभ्र तलम असे टाटा फिनेलचे धोतर यातील आधुनिक शब्द काय बघा पांढरे शुभ्र या ठिकाणी काय तुमच्या बघा हे सुद्धा काय तुमच्या ठिकाणी विशेषण लक्षात घ्या आहे पण काय तलम आहे म्हणजे कसं ठिकाणी बघा तुमच्या काय 134 ला काय ठिकाणी 134 ला काय ते पाय ठिकाणी तुमचं 2 नंबर म्हणजे काय विशेषण येईल पांढरा शुभ्र तलम असे येईल.
134 ला 2. पुढे 135 पाठ तुषार या शब्दाचा समास शब्द काय ते तुषारचं काय टिपा धारा, पाणी, बिंदू आणि फवारे असे वेगवेगळे दिलेत. काय ठिकाणी तुमचं फवारेले. तुषार म्हणजे पण नाही तुम्ही रानामध्ये तुषार सिंचन असतं बघा. ते काय करतात ते फवारतात लक्षात घ्या. त्या लक्षात आलं असेल. पुढे बघा ठिकाणी 136 ठिकाणी अश्विनीला ओरिया भाषा तिच्या जन्मापासून येते व ती इंग्रजी, हिंदी शिकते. या विधानाच्या आधारे पुढील कोणता पर्याय बरोबर नाही लक्षात घ्या. कुठला पर्याय बरोबर नाही तुमच्या ठिकाणी बरोबर नाही असं विचारलं बघा. ह्या ट्रेंड सुद्धा बरोबर चालतो लक्षात घ्या. नाही असा म्हणजे 3 असणार आहेत आणि 1 नसणार आहे लक्षात. कुठल्याही 136 ला कुठले तुमचा 1 या ठिकाणी नसणार लक्षात. हे तुमचं उत्तर या ठिकाणी आहे. बाकीचे तर त्याचे पर्याय आहेत. बरोबर. पुढे पाहिजे ठिकाणी पुढं नैमित्तिक प्रेरणा तेव्हा असते जेव्हा पुढे पाहिजे ठिकाणी काय म्हणतात नैमित्तिक प्रेरणा जेव्हा असते तेव्हा या ठिकाणी कुठला असं तुमच्या ठिकाणी बघा 2 नंबरचं उत्तर तुमच्या ठिकाणी बरोबर. माणूस रोजच्या सारखा या ठिकाणी कारणास्तव भासत असतो. या ठिकाणी काय असतं तुमच्या बौद्धिक क्षमतेवर या ठिकाणी काय कुठच्या ठिकाणी प्रश्न बऱ्यापैकी अवलंबून असतात लक्षात घ्या. पुढचे कृपा आणि करण हे दोघे जुळे भाऊ मणिपूरची बोली भाषा वापरतात मात्र बोलताना त्यांच्यात फरक जाणवतो. बोली भाषा बोलण्याची वैयक्तिक शैली म्हणजे काय असतं या ठिकाणी 138 काय ठिकाणी आयडियलिटी असते काय असते आयडियलिटी या ठिकाणी लेखट या ठिकाणी असतं लक्षात घ्या. 2 नंबर उत्तर 38 ला 2 असेल. पुढचं या ठिकाणी 139 ला बघा भारतीय राज्यघटनेमध्ये इंग्रजीला कोणता दर्जा देण्यात आलेला आहे. कुठला संविधानिक संविधानिक संस्था भाषा कार्यालयीन भाषा आणि सहयोगी कार्यालयीन भाषा आणि कुठला विदेशी भाषा कुठला दिला 139 ला तिने 3 नंबर सहयोगी कार्यालयीन भाषा ठिकाणी दर्जा दिलेला आहे लक्षात घ्या. समजा कुठल्या राष्ट्रामध्ये राज्यामध्ये हिंदी असेल तर ते काय करू शकतात हिंदी आणि कन्नड असेल तर त्या ठिकाणी ते कुठला इंग्रजीचा वापर करू शकतात असं व्यवस्था आहे. पुढे बघा हे संविधानिक आहेत. ज्यांनी राज्यघटना वाचली असेल त्यांच्या लक्षात यायलाच बघा. प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्रपणे उणीवा क्षमता जाणून घेण्यासाठी केलेली चाचणी म्हणजे काय असते बघा. काही संस्कार क्षम असतं उद्दिष्ट चाचणी असते वैधता चाचणी असते आणि काही नैदानिक चाचणी असते लक्षात काय ठिकाणी 140 ला काय तुमच्या ठिकाणी बघा 4 नंबर काय नैदानिक चाचणी या ठिकाणी काय उत्तर 140 ला 4 येईल. पुढे पाहा ठिकाण आधी तिला भूतकाळाचे नियम माहीत आहेत पण तिला त्याचा योग्य संदर्भात वापर करता येत नाही. तिला कोणत्या प्रकारचे ज्ञान आहे लक्षात कुठलाही ज्ञानाची उपार्जन आत्म सन्मानाचे तंत्र कुठलं आहे तुमच्या ठिकाणी 141 ठिकाणी निर्देशन ज्ञान असेल कुठलं असेल ते निर्देशन ज्ञान उत्तर बरोबर असेल तुमचं. पुढे ठिकाणी भाषा संदर्भात पुढे कोणते विधान बरोबर नाही बघा ट्रेन मी नेहमी सांगतो की हा ट्रेन भरपूर चालाय नाहीच्या शब्दावरती म्हणजे 1 3 बरोबर असणार आहे 1 चुकीचं असणार आहे. संदर्भात कुठला बघा 142 कुठल्या तुमच्या ठिकाणी बरं एक हे तुमचं काय उत्तर म्हणजे हेच बरोबर नाही लक्षात पहिलं भाषा फक्त विज्ञान अभियांत्रिकी चांगल्या प्रकारे समजू शकतात हे फक्त तेवढ्या समजू शकतात त्या फक्त एवढ्या शब्दामुळे काही ठिकाणी तुमचं उत्तर चुकीचं झालं लक्षात लक्षात फक्त म्हणजे काय असे जे फक्त असतं ना जेव्हा नकारात्मक शब्द असतो आणि फक्त ट्रिक लक्षात ठेवा जेव्हा नकारात्मक शब्द असतात आणि फक्त वाक्यात असतो ना ते नेहमी चूक करायचे लक्षात घ्या कारण फक्त तेवढ्या चांगलं फक्त एवढ्या मर्यादित असू शकतो नाही त्यामुळे ते फसवतात लक्षात घ्या. पुढं भाषा वर्गात प्रकल्प विकसित करणे आणि प्रकल्प कार्य करणे यात कोणत्या क्रमाने सहभागी असतात लक्षात कुठला असेल तुमच्या 143 ला 3 नंबर या ठिकाणी असेल लक्षात कुठला असेल गट निर्मिती विषय ठरवणे नियोजन माहिती संग्रह माहिती विश्लेषण आराखडा लिहिणे आणि अंतिम अहवाल तयार करणे या ठिकाणी तुमचं उत्तर बरोबर असेल 143 ला 3. पुढे या ठिकाणी ऐकणे यासाठी अधोगामी पद्धती याचा समावेश होतो कुठला समावेश होतो बघा कुठल्याही तुमच्या ठिकाणी 144 ला 4 नंबर येईल लक्षात घ्या. कुठला व्याख्यान मजकूर आणि दोन्ही फितीतील एकूण संदेश ऐकणे हे ठिकाणी तुमचं उत्तर बरोबर असेल. पुढच्या पाय ठिकाणी इयत्ता 7वीच्या शिक्षकेला लेखन कार्यात एक माणसाचे तपशील लिहायचे सांगायचे आहेत. ती वर्गाबाहेर जाऊन एका फेरीवाल्याचा त्याच्या टोपलीसह घेऊन येते. ती त्याला जवळपास 7 मिनिटे वर्गात थांबायला सांगते आणि विद्यार्थ्यांना गटात बसून त्या फेरीवाल्याची विवरण तपशील लिहिण्यास सांगते. या उपक्रमात त्या फेरीवाल्याची काय भूमिका असेल? साधन, सहशिक्षक, फेरीवाला आणि काही उपक्रमात सहभाग घेणार. कुठला असेल तुमच्या ठिकाणी साधन म्हणून या ठिकाणी त्याचा वापर केला होता लक्षात 145 1 नंबर ठिकाणी उत्तर बरोबर असेल तुमचं साधन म्हणून. पुढचं पाठ 146 ला इयत्ता 7वीच्या शिक्षिका मुलांना मजकुरातील लोक समाजाचे महत्व आणि ओळख याबद्दल समजून घेण्यास सांगते. या उपक्रमातून शिक्षिकेला विद्यार्थ्याच्या कोणत्या क्षमतेला उत्तेजन देण्याचे लक्ष आहे लक्षात कुठला असेल तुमच्या ठिकाणी 3 सर्जनशीलता साक्षरता ठिकाणी 146 उत्तर बरोबर असेल लक्षात. पुढच्या ठिकाणी 147 ला 2-4 प्रश्न राहिलेत बघा ठिकाणी 147 ला बघा ठिकाणी राष्ट्रीय शैक्षणिक एनसीपी ह्याच्यावर सुद्धा पहिल्या पेपरमध्ये सुद्धा प्रश्न होता राष्ट्रीय शैक्षणिक नीती
2020 ने पुरस्कृत केलेल्या अभिजात भाषेसंदर्भात पुढील कोणते विधान सत्य आहे? म्हणजे योग्य आहे असं विचारलं त्यांचं. कुठला असेल तुमचं 147 ते 2 असेल. अभिजात भाषेच्या माध्यमिक पातळीवर एक अतिरिक्त भाषा म्हणून या ठिकाणी याचा अभ्यास करता लक्षात घ्या. अभिजात भाषेमध्ये अत्यंत प्राचीन जुनी भाषा जी असते त्याला या ठिकाणी अभिजात भाषा मानलं जातं. लक्षात घ्या. अभिजात भाषा असते. सध्या आता 3 ऑक्टोबर 2024 या ठिकाणी 5 नवीन भाषेला त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. कोणत्या भाषेत तुमच्या ठिकाणी पाली आहे लक्षात घ्या. कुठली? पाली त्यामध्ये मराठी सुद्धा आहे. पाली, मराठी नंतर कुठं प्रकृत आहे. प्रकृत भाषा नंतर मराठी भाषा सुद्धा त्या ठिकाणी मान्यता दिलेली. नंतर आसामी भाषा आहे लक्षात घ्या. नंतर कुठली तुमच्या ठिकाणी बंगाली भाषा लक्षात घ्या. कुठलं? पाली, प्रकृत, मराठी, आसामी आणि बंगाली या 5 भाषांना या ठिकाणी मान्यता दिली. पहिल्या 6 होत्या टोटल. तमिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम, आसामी, मल्याळम आणि ओडिसा अशा पहिल्या 5-6 भाषा होत्या. 6 आणि 5 टोटल 11 भाषा या ठिकाणी काय झालीत? कुठल्या अभिजात भाषा दर्जा मिळाले आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा. महत्वाचं. त्यावेळेस समिती कुठली होती? महाराष्ट्रात ज्ञानेश्वर मुळे होती. लक्षात हे सुद्धा ठेवा. पुढं फुले उतर वाचावं मजकूर कोणत्या विशेषच्या नोंदीशी संबंधित आहे ते सुचवा. भावतारा खाली क्रांती झाल्यानंतर अचानक हे बदलता येऊ शकते असे वाटले. युरोप, एशिया सह जगातील अनेक भागात या ठिकाणी वैयक्तिक अधिकार, नियंत्रित सामाजिक अधिकार या बाबतीत नवीन विचारावर चर्चेला सुरुवात झाली. भारतात राजामोहन राय डिसोरियो यांनी फ्रेंच राजक्रांतीच्या प्रस्तुती चर्चा केली. वसाहतीच्या विकासानंतर या विचाराची सामाजिक परिवर्तनाच्या संदर्भात पुनर्मांडणी झाली. लक्षात कुठले 148 ला तुमच्या ते कुठले क्रांती नोंद, विज्ञान नोंद, राजकीय नोंद कुठला असेल सामाजिक या ठिकाणी संदर्भात आपण वाचल्यानंतर लक्षात येईल कुठलं समाज विज्ञानाच्या सामाजिक संदर्भात त्यामुळे समाज विज्ञान नोंद या ठिकाणी तुमचं उत्तर येईल. लक्षात घ्या. पुढचं या ठिकाणी 100 इयत्ता 8वीचे शिक्षक सुभाष खेदाने म्हणतात भाषिक मूल्यमापन सर्वसाधारणपणे ग्रहण कौशल्य महत्व देत नाही. त्यांच्या मते ग्रहण कौशल्य म्हणजे काय असतं? ठिकाणी बोलणे, लिहिणे असेल, ऐकणे, लिहिणे असेल, कुठलं असेल 149 त्यांचं 4 ऐकणे, वाचणे या ठिकाणी त्यांचं हे उत्तर बरोबर असेल. लक्षात घ्या. पुढचं शेवटचं बघा ठिकाणी विद्यार्थ्याला कळते आणि समजते की भाषा एक व्यवस्था म्हणून कार्य करते. कुठं असेल 150 ला 3 या ठिकाणी व्यवस्थाधिष्ठ सामर्थ्य म्हणजे सिस्टमॅटिक कॉम्पिटन्सी या ठिकाणी उत्तर तुमचं बरोबर असेल. 150 ला 3 बघ जे काय आपलं 100 किती पेपर 4 साठी या ठिकाणी आपण काय घेतलेले 5 मराठी भाषा भाग सेकंड आणि काय तुमचं पेपर किती आहे 5 नंबरचं तुमच्या ठिकाणी भाषेमध्ये असेल. लक्षात घ्या. जे चॅनलला कोण नवीन असेल त्यांनी ठिकाणी चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून अशा प्रकारे तुम्हाला नवीन व्हिडिओ या ठिकाणी पाहायला मिळते. हिंदीचे सुद्धा आपण या ठिकाणी काही तुमचे पेपर लवकरच या ठिकाणी टाकू. लक्षात घ्या. पेडॉलॉजी सुद्धा तुमच्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी सराव पेपर सुद्धा या ठिकाणी आपण लवकर चॅनलला टाकणार आहोत. थँक्यू.